राम राम सांगलीकर, कसं काय हाय का नाही जिल्ह्याची हवा गरम? अरे भावानो, सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागलाय आणि असा काय राडा झालाय की मोठमोठ्यांचे बंगले आदरलेत. आकड्यांच्या खेळात कोण कुठं गेलं हे तर आता आपण बघणारच आहे. पण या निवडणुकीत जे रांगडं राजकारण झालंय ना, त्यानं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. जत मध्ये कोणाचा पॅटर्न चालला, आटपाडीचा गड कोणी राखला आणि तासगावात काका पाटील संघर्षात काय झालं, सगळं सविस्तर सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं चर्चा फक्त सत्तेची आणि रांगड्या मातीची असते. जतचा विषय, पडळकरांचा क्लीन स्वीप. सगळ्यात आधी विषय काढू जतचा. मित्रांनो, जत मध्ये गोपीचंद पडळकरांचं नावाचं वादळ असं आलं आहे की विरोधक आलपाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. जत मध्ये जिल्हा परिषदेच्या 9 जागा होत्या, 9. पण पडळकरांनी काय केलं माहित आहे का? 9 पैकी तब्बल 8 जागा खिशात टाकल्या आणि विरोधकांना थेट क्लीन स्वीप दिला. जत मध्ये मोठमोठ्या प्रस्थापितांची पडळकरांनी जिरवली म्हणायची. त्यांनी असा काही चक्रव्यूह रचला की विरोधकांना पाणी सुद्धा मागायला जागा उरली नाही. हा निकाल बघून लोक म्हणायला लागल्यात, राजकारण करावं तर पडळकरांनीच. जतचा धुमाकूळ राज्यभर गाजणार हे नक्की. आटपाडीचा रणसंग्राम, वहिनींनी राखला गड. आता येऊ आपल्या आटपाडीच्या मातीत. आटपाडीचं राजकारण कसं असतं हे वेगळं सांगायला नको. गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर म्हणजेच ब्रह्माशेठ यांच्या मतदारसंघात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. आटपाडीत पडळकर गटाचे 3 उमेदवार पराभूत झाले. तेव्हा विरोधकांनी गुलाल उधळायला आणि टीका करायला सुरुवात केली होती. पण पिक्चर अजून बाकी होता. जिथं गड धोक्यात आला होता तिथं पदर खोचून मैदानात उतरल्या होत्या माधवी काकी पडळकर. वहिनींनी अशी काही बॅटिंग केली की विरोधक बघतच राहिले. पडळकरांचे 3 मोहरे पडले असले तरी वहिनींनी स्वतः निवडून येऊन आटपाडीचा गड सुरक्षित राखला. लोकांनी मान्य केली की पडळकर घराण्याची आबरू वहिनींनीच वाचवली. IRS अधिकारी विरुद्ध वहिनी. या आटपाडीच्या लढाईत अजून एक नाव जोरात होतं, ते म्हणजे विद्याताई मोठे. त्यांचे मिस्टर मोठे साहेब IRS अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सुशिक्षित आणि प्रशासकीय टीमची मोठी रसद होती. विजयाताईंनी पण तगडं आव्हान उभं केलं होतं. पण शेवटी मातीतले राजकारण आणि लोकांचा विश्वास कोणावर? तर वहिनीवर. सुशिक्षित टीम एकीकडं आणि माधवी काकींचा दांडगा जनसंपर्क एकीकडं. अखेर बाजी वहिनींनी मारली. तासगावचा महासंग्राम, काका विरुद्ध आबा. आता वळूया तासगाव कवठेमंकाळच्या मैदानाकडे. इथं तर थेट संजय काका पाटील विरुद्ध रोहित आबा पाटील असा आरपारचा मुकाबला रंगलाय. एकीकडे दिल्ली गाजवलेले मुरब्बी खेळाडू माजी खासदार संजय काका आणि दुसरीकडे RR आबांचा वारसा सांगणारा तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला रोहित आबा. संजय काकांनी आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी सगळी ताकद झोकून दिली होती, पण रोहित आबाने पण कच्ची गोटी खेळली नाही. आबांची तीच स्टाईल, तेच रांगडं बोलणं आणि लोकांच्या काळजात शिरण्याची तीच पद्धत. रोहित आबानं विरोधकांच्या नाकात दम आणला. ही लढाई आता केवळ जिल्हा परिषदेपुरती राहिली नसून येणाऱ्या विधानसभेच्या मोठ्या फायनलची नुसती तालीम आहे. वाळवा शिराळा, जयंत पाटलांची पकड. दुसरीकडे वाळवा शिराळ्यात जयंत पाटील, दादा आणि मनसिंगराव नाईक यांनी आपली 19 जागांची राष्ट्रवादीची शरद पवारांच्या गटाची फळी मजबूत ठेवली. पण या सगळ्यात चर्चेत राहिले ते म्हणजे पडळकरच. कारण जत मध्ये त्यांनी केलेला धमाका ही काही साधी गोष्ट नाही. सांगलीच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने काटोकी टक्कर सुरू झाली आहे. तर भावानो, सांगली जिल्हा परिषदेचा हा असा रांगडा निकाल. कोणाची जिरली, कोणाची फिरली आणि कोणी गड राखला हे आता तुमच्या समोर आहे. जतचा पडळकर पॅटर्न आणि आटपाडीत वहिनींचा लेडी पॉवर विजय हेच या निवडणुकीचं खरं सारं आहे. तुम्हाला काय वाटतंय? पडळकरांनी जत मध्ये विरोधकांना खरोखर धूळ चारली का? आणि तासगावमध्ये पुढचा आमदार कोण? कमेंट मध्ये सांगा की जरा गप्प बसू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका कडक विषयासह. जय महाराष्ट्र.